नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आज आपण बनवलेत कटलेट आणि त्याच्यासोबतच बनवलेली आहे इथे वडीसुद्धा. तर ही वडी आणि हे जे कटलेट आहेत तर ते अगदी क्रिस्पी व्हावेत किंवा वरतून क्रिस्पी आणि बघू शकता तुम्ही हातालासुद्धा कुठे तेल लागत नाही किंवा काही छोट्या मोठ्या टिप्स असतील हे कटलेट आपण कसे बनवायचे आहेत. आणि मेन म्हणजे हे आज कटलेट आपण बाजरीच्या पिठामध्ये बनवतो आहे. तर काहीतरी स्पेशल आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरी ही मुलांमध्ये पोटामध्ये मुलांच्या किंवा आपल्यासुद्धा जावी. आता कधीकधी काय होतं की मुलं खात नाहीत बाजरीची भाकरी वगैरे, तर अशावेळी नक्कीच आपण हे बनवू शकतो. आणि मेन म्हणजे तुम्ही आता बघितलं वरतूनसुद्धा तितकेच क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवले, अगदी आतूनसुद्धा पूर्णपणे पीठ अगदी शिजलेलं आहे. अशा पद्धतीचे व्हेज कटलेट आज आपण बनवतो इथे. हे बनवायचे कसे किंवा ह्याच्यामध्ये काय काय यूज करायचा किंवा अगदी हे जे कटलेट आहेत तर ते शेवटपर्यंत किंवा वडी असेल शेवटपर्यंत कुरकुरीत कशी राहील याच्यासाठी काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितले. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. एक सिक्रेट पदार्थ इथे आपण वापरणार आहोत ज्याच्याने आपले कटलेट हे अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतील. असंच फसवून मुलांना काहीतरी खायला घालावं लागतं कारण मुलं खात नाहीत. आता इथे कोबी आपण घेतला आहे, हा सुद्धा बऱ्यावेळी उग्र असतो, खात नाहीत किंवा बाजरीचं पीठ भाकरीसुद्धा खात नाहीत. तर आता बघा इथे मी एक कोबी घेतला, त्याच्यातील अर्धाची भाजी बनवली होती, अर्धा पूर्णपणे या पद्धतीने किसून घेतला आहे. तुम्ही अगदी मोठे मोठे काप किसणीवरती असतात तसेसुद्धा बनवून घेतले तरीही चालतील. आता या किस जो होता हा तर त्याला बघा मीठ लावलेलं होतं. तर त्या मिठामुळे काय होतं की आपला जो कोबी आहे तो अगदी मऊ होतो, सॉफ्ट होतो आणि बऱ्यापैकी जितका मऊ होईल तेवढा चांगला आहे आपल्याला. तर कठीण लागत नाही किंवा त्याचं जे मिठामुळे पाणी होतं त्याच्याने बराचसा त्याचा उग्र वाससुद्धा निघून जातो. ते पूर्ण पाणी इथे तुम्ही बघितलं पिळून काढलेलं आहे आणि या पद्धतीने पूर्ण पाणी पिळून काढावंच लागतं, नाहीतर आपण जितकं पीठ घालेल तितपत त्या कोबीला पाणी सुटत जातं मिठामुळे आणि आपण म्हणजे तितकीशी चव त्याची राहत नाही. तर त्याच्यासाठी इथे तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता व्हेज कटलेटमध्ये किंवा व्हेज वडीमध्ये. तर आज आपण इथे कोबी वापरून खूप छान अशी वडीसुद्धा दाखवते तुम्हाला आणि कटलेटसुद्धा दाखवते. तर इथे तुम्ही बघितलं आता मी 1 कप बेसन घेतलं, त्याच प्रमाणामध्ये 1 कप इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यासोबतच इथे बघा पाव कप मी तांदळाचं पीठ घातले क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी. त्याच्यानंतर इथे धना जिरा पावडर घातली आहे, त्याच्यानंतर हळद पावडर घातली आहे, ओवा घालते आता. नंतर बघा मिरची पावडर घातली आहे. मिरची पावडर इथे तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता कारण इथे आपण मिरची वापरलेली नाही. आलं लसूण मिरची तुम्ही वापरू शकता, इथे मी वापरली नाही त्याच्यामुळे मी तिथे थोडंसं जास्त घातलेलं आहे. ओवा थोडा छान क्रश करून घालून घ्यायचा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी चिरलेली. आणि एक गोष्ट ह्याच्यामध्ये मी कांद्याची पात घातली, माझ्याकडे होती तर कांद्याची पातसुद्धा घातली. आणि बघा या पद्धतीनं 1-2 चमचे मोठे तेलाचे घातलेले आहेत जेणेकरून सगळं पीठ अगदी आपलं छान असं एकजीव होईल आणि तितकासा क्रिस्पीपणासुद्धा तेलामुळे येतो वडीला किंवा कटलेटलासुद्धा. तर या पद्धतीनं पाणी न घालता जे कोबीचं अंगचं पाणी आहे त्याच्यावरतीच आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. मेन म्हणजे याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ वापरलं आहे. बाजरी ही थंडीसाठी बघा खूप बाजरीमध्ये ह्याच्यामुळे एनर्जीसुद्धा येते आणि मेन म्हणजे उष्णता निर्माण करून ठेवते शरीरामध्ये. याच्यासाठी बाजरी खूप महत्त्वाची आहे. नक्की बाजरीचे भरपूर सारे पदार्थ या थंडीमध्ये बनवून खा. त्याच्यातीलच हा सुद्धा एक पदार्थ खूप मस्त होतं. अगदी तुम्ही पार्टीसाठी हे असं स्नॅक्स बनवूनसुद्धा ठेवू शकता घरी आणि जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा फ्रीजमध्ये काढून आपण फ्राय करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतो. इथे बघा पीठ छान मळून झालं आहे, इथे थोडंही पाणी लावलेलं नाही, अगदी रगडून हाताने आपण छान मळून घेतलं होतं. आणि पीठ भिजत ठेवायची काहीच गरज नाही, अगदी पटकन तुम्ही बघा या पद्धतीचे रोल करून घेतलेत. आणि आता आपण
इथे कटलेट बनवतोय। कटलेटला शेप कसा द्यायचा आहे बघा, एक गोळा घ्यायचा छोटासा हातावरती, तो गोल बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडासा पुढच्या साईडला त्याचं नाक असं थोडंसं ओढून घ्यायचं। इथे व्हिडिओत दिसतं या पद्धतीनं असं शेप देऊन घेऊ शकता। या पद्धतीने मी शेप दिले, तुम्हाला जसं हवं तसं गोल किंवा आयताकृती तुम्हाला जसे कटलेट हवे तसे तुम्ही त्या शेपमध्ये बनवू शकता। अशा शेपमध्ये थोडेसे छान वाटतात आणि वेगळं काहीतरी, मुलांनासुद्धा असं वेगळा शेप दिला तर खायलासुद्धा आवडतं, त्यासाठी या शेपमध्ये असे बनवलेले आहेत। आणि आता बघा इकडे मी टोपामध्ये पाणीसुद्धा गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं होतं। इथे बघू शकता पाणीसुद्धा खूप छान उकळायला लागलं आहे। चाळण ठेवली, चाळणीला तेल लावून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती हे रोल जे बनवलेले आहेत ते आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी छान वाफवून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण चेक करूया 15-20 मिनटानंतर। तिकडे तेलसुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे। आपण 2 पद्धती बघतोय, जे की एक बनवतोय कटलेट आणि दुसरं जे आहे तर वडीसुद्धा बघतोय। तर इथे तुम्हाला दाखवते मी, या पद्धतीने सुरी किंवा टूथपिक घालून आपण चेक करू शकतो। तर अजून थोडेसे सुरीला मिश्रण लागतंय, याचा अर्थ थोडेसे आतून ओलसर आहेत, तर त्याच्यासाठी पुन्हा एक 5 मिनटं मी वाफ देते छान। तर आता इथे बघा, जे मी तुम्हाला सांगितलं वरतून अगदी क्रिस्पी होण्यासाठी जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये वापरणार आहे तो म्हणजेच इथे आपण इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पातळ असं त्याची स्लरी बनवली आहे। आणि याच्यामध्ये हे जे आपले कटलेट आहेत तर ते काय करायचे, डिप करायचे आहेत आणि आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। तर इथे तेल कसं गरम हवं, तर पहिलं जेव्हा आपण टाकणार आहे कटलेट तर त्यावेळी थोडीशी हाय फ्लेमवरतीच तुम्ही ठेवा। आता इथे जास्त कडकडीत माझं तेल गरम होतं, त्यासाठी मी बारीक गॅस केलेला आहे, पण नंतर तुम्ही मीडियम गॅसवरतीच तळून घ्या, कारण जेव्हा आपण लो फ्लेमवरती तळतो तेव्हा ते तेल खेचलं जातं आणि जेव्हा हाय फ्लेमवरती तळतो तेव्हा अगदी कलर येतो पण आतून छान असे शिजले जात नाहीत। त्यासाठी मीडियम फ्लेमवरती नक्की तळून घ्या, हे मात्र नक्की लक्षात ठेवा। तर इथे बघू शकता आता कलरसुद्धा एका साईडने खूप छान आला आहे। तिकडे तुम्हाला मी दाखवलं आपले वडीसुद्धा सुरी आपण रोवून बघितली, मस्त क्लीन निघाली, याचा अर्थ तिकडे वडीसुद्धा छान आपली रोलसुद्धा शिजलेले आहेत। ते सुद्धा काढून घेऊन थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण इकडे कटलेटसुद्धा आपले रेडी झालेले आहेत। बघू शकता खूप छान कलरसुद्धा आलेला आहे आणि तितकेच कुरकुरीत झालेले आहेत। तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते, आता तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा। हे बघा, आवाज ऐकल्यावर माहीत पडलंच असेल तुम्हाला की खूपच छान अगदी कुरकुरीत असे मस्त झालेले आहेत। अगदी हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी जेव्हा आपण बनवतो याच्याने अगदी शेवटपर्यंत आपले हे जे कटलेट आहेत ते अजिबात मऊ पडत नाहीत, छान असे कुरकुरीत राहतात। त्याच्यासाठी ही टिप मात्र नक्की लक्षात ठेवा। आता तुम्हाला मी एक सांगते, तांदळाचं पीठ आपल्याकडे नसेल किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल, तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही जेव्हा आपण मिक्स केलं पिठं तेव्हा तुम्ही तिथं कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता। आणि ते सुद्धा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा जो असतो तो रवा आहे, तो रवा तुम्ही मिक्सरला जाडावाला असतो तो बारीक करून तो सुद्धा याच्यामध्ये घालू शकता, वापरू शकता। तर आता बघा इथे आपण वड्या कट करून घेतोय। तर इथे वड्या आता या पद्धतीने बघू शकता खूप छान वड्या कट झालेल्या आहेत। तर या पद्धतीने आपल्याला पुढे काय करायचं बघूया, अगदी सहज कट होतात। आता थंड झाल्यानंतरच या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। फक्त 2 चमचे तेल टाकलेलं आहे, 2 चमचे तेलामध्ये आपल्याला ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्यावरती आपण जिरं आणि तिळाचं सुद्धा थोडीशी फोडणी करणार आहोत, पण ही जेव्हा एक बाजूने आपली वडी पूर्णपणे क्रिस्पी होते त्याच्यानंतर दुसरी पलटली, दुसरी बाजू आपण की मगच आपल्याला ह्याच्यावरती तीळ आणि जिरं थोडंसं घालायचं आहे। जिरं आणि तिळाने सुद्धा खूप छान टेस्ट येते, पण तितकीच जिरे थोडेसे भाजले तेलावरती किंवा जिरेसुद्धा खूप छान लागतात, म्हणून आपण तीळ आणि जिरे वापरणार आहे। तर आता दोन्ही बाजूनी बघा या पद्धतीने आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे मस्त। आता आपण ह्याच्यावरती तीळ टाकतोय थोडेसे, हे नंतर टाकायचे, कारण पहिलं आपलं तेल थोडंसं जास्त कडलेलं असतं,
तर त्यावेळी तीळ आणि जिरेसुद्धा पूर्णपणे करपून जाऊ शकतात, तर त्याच्यासाठी आपण लास्ट टाकायचं आहे. तर आता इथे बघा छान असं मस्त आपण भाजून घेतलेलं आहे, शालो फ्राय केलेले आहेत. कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, इथे तीळसुद्धा व्हाईट दिसतात, काही करपले नाहीत. तर आता ही सगळी प्रोसेससुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे. आणि नंतर बघा इथे आता मी तुम्हाला दाखवते. मस्त कलरसुद्धा आला आहे आणि तितकेच ते क्रिस्पीसुद्धा झालेत. अगदी आतपर्यंत मस्त शिजवून घेतल्यामुळे तर अजून खूप छान लागतात. नक्की तुम्ही या पद्धतीनं सुद्धा करू शकता किंवा ही जी वडी आहे ती तळूनसुद्धा घेऊ शकता. आता वडीसुद्धा इथे आपली तयार झालेली आहे आणि इथे कटलेटसुद्धा तयार झालेले आहेत. तुम्हाला ही बाजरीच्या पिठापासूनची व्हेज कटलेट आज कसे वाटले? इथे तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता. अगदी तुम्हाला जवळून दाखवलं मी आणि बघू शकता याचंसुद्धा हाताला कुठे तेल लागलं नाही आणि आवाजसुद्धा ऐका, खूप छान कुरकुरीत राहतात. आणि मुलांना थंडीच्या दिवसामध्ये या बाजरीच्या पिठापासून जास्त प्रमाणामध्ये बाजरीचं पीठ वापरूनच तुम्ही नक्की बनवून बघा, खूपच चवीला खूप छान होतात. इथे आपण मिरची पावडर वापरली होती, तिथे तुम्ही ठेचासुद्धा वापरू शकता मिरचीचा. आणि नक्की बघा तीळसुद्धा आपण वापरले होते पहिलं जेव्हा पीठ मळलं होतं तेव्हा, ते मी कदाचित सांगायची विसरले असेल. तीळसुद्धा दाखवले होते मी व्हिडिओमध्ये. ह्याचासुद्धा बघा आवाज ऐका, कुरकुरीत छान असे झालेले आहेत, हातालासुद्धा तेल लागत नाही. तोडूनसुद्धा दाखवते, दोन्ही आतून पूर्णपणे शिजलेले आहेत मस्त. या पद्धतीनं नक्की बनवून बघा, खूप छान होतात चवीला. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझे व्हिडिओ आवडतात का? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. चला उद्या पुन्हा भेटू.